गोलंदाज सज्ज होतात प्रल्हाद कालन. सलामीची जोडी आपण पाहतो, रोहिदास आणि गणेशची सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाज प्रल्हाद कालन, राईट मोर विकेट. पहिला चेंडू फटका फसलाय, मात्र चेंडू लो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत स्वतःच आणि संघाचं इथं खातं खोललं जात आहे. बिनबाद एक अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. स्ट्राईक एंडला होते फलंदाज रोहिदास. स्वतःच आणि संघाचं इथं खातं खोललं जात आहे. बिनबाद एक अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज गणेश. एक दिपाड देह यष्टीचा हा फलंदाज. रवींद्र गायकर यांनी एका हाताने झेल पकडला तर सूरज चौधरी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 2 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा प्रल्हाद, राईट मोर विकेट. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज प्रल्हाद. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत या गोलंदाजाने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. इथे मात्र संघर्ष करावा लागतो फलंदाजाला. त्याचं कारण आपण पाहतोय गोलंदाज प्रल्हाद कालनची चांगली गोलंदाजी. टप्पा आणि दिशा अतिशय चांगल्या पद्धतीने राखला या गोलंदाजाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा तयार, राईट मोर द विकेट. पंच बाळा बोर्डे इशारा करतायत. चांगली गोलंदाजी होत असताना इथं स्क्वेअर मारा केला जातोय. पंच इशारा करतात. वाईट चेंडू हाताळलाय गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी होत होती, कौतुक होत होतं तुमच्या कामगिरीचं. मात्र इथं टप्पा आणि दिशा हरवून बसले गोलंदाज प्रल्हाद. स्ट्राईक एंडला आपण पाहतो रोहिदास. गोलंदाज तयार, प्रल्हाद बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंच करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी होते गोलंदाज प्रल्हाद कालनच्या माध्यमातून. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांना थोडंसं दडपण असतं. मात्र त्या दडपणाला झुगारून गोलंदाज प्रल्हाद चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. लागोपाठच्या चेंडूवर इथं बीट केलं जात आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो संपतंय. गोलंदाज होते प्रल्हाद कालन. या गोलंदाजानं फक्त 3 धावांचं षटक हाताळलं. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण अशोक पाटील आपण पाहतोय. फक्त 3 धावांचं या गोलंदाजानं षटक हाताळलंय. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो. अनुभवी गोलंदाज येतात महेंद्र म्हात्रे. सेकंडला आपण पाहतो फलंदाज गणेश जाधव. मी वाडेगडचे लिजंड क्रिकेटर विजय पाटील यांना विनंती करतो, आयोजक तुम्हाला आमंत्रित करतायत यायचं व्यासपीठावर. आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करतोय. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून. संत गतीने चेंडू हाताळला. बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत इथे सिंगलच्या माध्यमातून घोषितच्या स्वरूपात 1 धाव येते धावफलकावर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 4 धावा. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते प्रल्हाद कालन. गोलंदाजानं फक्त 3 धावांचं षटक हाताळलं. तदनंतर आपण पाहतो महेंद्र म्हात्रे अनुभवी गोलंदाज आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 4 धावा. राईट मोर द विकेट.
डॉट चेंडू प्रेशर रिलीज केला जातोय. गोलंदाज सातत्याने दडपण वाढवतात फलंदाजांवर. उत्तर नाहीये अशा गोलंदाजीचा सामना करत असताना फलंदाजाकडे चांगली गोलंदाजी होते. महेंद्र मात्रे राईट ऑन ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळतात. इथे मात्र चेंडू नो मॅच मध्ये पडतो. क्षेत्ररक्षक आहेत चांगले क्षेत्ररक्षण करतात. चेंडू उचलून फेकेपर्यंत इथं 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात 2 फलंदाज. तिसरी धाव येते धाव फलकावर. 3 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 7 वर. धावा येत आहेत. चांगला प्रयत्न केला जातो तो गणेश आणि रोहिदासच्या माध्यमातून, कारण ही सलामीची जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. सलामीच्या जोडीचं काम फार कठीण असतं. संघाला सुरुवात चांगल्या पद्धतीने करून द्यायची असते. पहिलं षटक आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने हाताळलं. बागपुडला जाऊन फक्त पंच केला चेंडूला. राम होते थोडेसे पंबल होतात. इथे मात्र अगोदर प्रयत्न केला असता तर दुसरी धाव कदाचित झाली असती. मात्र तोपर्यंत फक्त सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 8 धावा आपण पाहतो धाव फलकावर. आतापर्यंत गोलंदाज आपण पाहतो महेंद्र मात्रे यांनी आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. नक्कीच जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये प्रल्हाद यांनी केली तशी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये इथं महेंद्रच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं इथं संपतंय. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 8. त्याचं कारण प्रल्हाद कालन यांचं पहिलं षटक 3 धावांचं आणि दुसरं षटक आपण पाहतोय ते हाताळलं होतं महेंद्र मात्रे या गोलंदाजांना फक्त 5 धावांचं षटक हाताळलंय. दोन षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय. नेवालीपाडा संघ पहिल्या सत्रामध्ये इथे फलंदाजी करतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतो धाव फलकावर फक्त 8. त्याचं कारण प्रल्हाद कालनचं पहिलं षटक 3 धावांचं आणि महेंद्र मात्रेचं दुसरं षटक फक्त 5 धावांचं. इथून मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये नेवालीपाडाच्या संघाच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण संघ थोडासा अडचणीत सापडला. बॅकफुटला आपण पाहतो संघ संघर्ष करतोय. इथून तुम्हाला नव्यानं सुरुवात करावी लागेल, कारण समोरच्या संघासमोर एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करायचं असेल तर इथं चांगली फलंदाजी होणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रल्हाद कालन 3 धावांचं षटक ज्या गोलंदाजानं हाताळलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. सुरुवात चांगली झाली. प्रल्हादच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. याच गोलंदाजानं पॉवर प्लेचं पहिलं षटक फक्त 3 धावांचा हाताळलाय तोच गोलंदाज. बघा प्रल्हाद यांनी हॅट्रिक संपादित केली तर उमेश जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. दुसऱ्या चेंडूमध्ये बदल केला. वेगावर स्वार झाले. लागोपाठचे 2 चेंडू या गोलंदाजांनी निर्धाव हाताळलेत. आतापर्यंत रोहिदास या फलंदाजानं 8 चेंडूंचा सामना केला आणि 8 चेंडूंमध्ये तब्बल 6 चेंडू निर्धाव खेळला फलंदाज. बागपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच बाळा बोराडे वाईटचा इशारा करतायत. चांगल्या पद्धतीने इथं वाईटचा इशारा त्यांनी नक्कीच केला, मात्र फलंदाज इथं बाद असेल. फलंदाज बाद आहे बाळा बोराडे. धन्यवाद. रुपयाचं पारितोषिक असेल.
प्रल्हाद लो फुलटॉस चेंडू, चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने या सामन्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पाहतोय महेंद्र मात्रेनं दुसरं षटक हाताळलं फक्त 5 धावांचं. आणि तिसऱ्या षटकामध्ये इथं पुन्हा एकदा प्रल्हाद चांगली गोलंदाजी करतायत. फ्रंटफुटला पुढे सरकले, ऑन साईडला खेळतायत, चेंडू नो मॅच मध्ये पडतो. दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत इथं धावा येतात तर 2. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 10 धावा. वन टू गो. प्रल्हाद राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. घोषितच्या स्वरूपात 1 धाव येते धाव फलकावर. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 11. 3 षटकाचा खेळ इथं संपन्न झाला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये नेवालीपाडा संघ इथं फलंदाजी करतोय आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 11 धावा. त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये प्रल्हादनं पहिलं षटक हाताळलं 3 धावांचं, दुसरं षटक हाताळलं महेंद्रनं फक्त 5 धावांचं आणि पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळलं तर प्रल्हादनं फक्त 3 धावांचं. 2 षटकांमध्ये या गोलंदाजानं फक्त 6 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज प्रल्हाद कालननं. आदरणीय विकास म्हात्रे, आदरणीय सुजित नलावडे, आदरणीय अजय सावंत, आदरणीय सुजित महाजन, आदरणीय भाविक म्हात्रे, आदरणीय हरीश म्हात्रे, आदरणीय अजय जाधव, आदरणीय सुरेंद्र लोखंडे या सर्वांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय. कारण या सर्वांनी या स्पर्धेसाठी आम्हाला फार मोठ्या प्रमाणात मोलाचं सहकार्य केलं. त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तीन षटकांमध्ये आतापर्यंत धाबा आपण पाहतो फक्त आणि फक्त 11. त्याचं कारण आपण पाहतो आधी संघाची चांगली गोलंदाजी. मात्र अजूनही 2 षटके शिल्लक असतील. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथून तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. फलंदाजी चांगली केली तर दुसऱ्या सत्रामध्ये तुमचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करून त्या धावांचा डिफेन्स करू शकतात. मात्र तशी फलंदाजी तशी धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर दिसायला हवी. ती फलंदाजी होत नाहीये. रवी मुठे येत आहेत. 4थं षटक मार्गस्थ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑफसाईडला खेळतात. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न करतात. झेल सुटतोय. चांगला प्रयत्न केला होता. तोपर्यंत इथं धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 13वर. 5 षटकांची लढत. कमीत कमी 25 ते 30 धावा तरी धाव फलकावर यायला हव्यात. कारण गोलंदाजी चांगली होते. फलंदाजी मात्र थोडीशी खराब होतीये. बॅकफुटला गेले. अतिशय चांगल्या पद्धतीने फटका सजवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसरतोय. 6 धावा. ज्या फटक्याची वाट पाहत होता नेवालीपाडा संघ तो फटका आलाय. फलंदाज आपण पाहतोय चला मॅच चेंडू आलाय.
धावांची गरज होती नेवालीपाडा संघाला आणि एका मोठा फटकानं इथं धावफलक खालता ठेवलाय तो फलंदाज गणेशला आपण पाहतोय. 13 धावा होत्या, आत्ता मात्र धावा आपण पाहतोय 19. चांगला प्रयत्न केला जातो फलंदाज गणेशच्या माध्यमातून, कारण संघ थोडासा बॅकफुटला होता, अडचणीत होता, धावा येत नव्हत्या, मात्र गणेश इथे प्रयत्न करतायत. ऑन साईडला खेळता चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच करतील दोन फलंदाज. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धावफलकावर. बॅकिंग चांगल्या पद्धतीने दिलं जात आहे. 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते 21 वर. गणेश प्रयत्न करतायत. नक्कीच संघ अडचणीचा असताना हा फलंदाज आपल्या संघाच्या हाकेला धावून येतोय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर 21 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लेफ्ट मोर विकेट. संत गतीने चेंडू हाताळा, प्रहार केला फलंदाज गणेशला. कशा पद्धतीने फलंदाजी करावी, दडपण झुकारून दिले फलंदाज गणेशनं आणि संघ अडचणीचा असताना हा फलंदाज आपल्या संघाच्या हाकेला धावून आलाय. चांगली फलंदाजी होते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 23 धावा. बागपुटला गेले, ऑनसाईडला खेळतात, फटका फसलाय, झेल सुटतोय, चुका होत आहे. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न केला असता तर कदाचित झाली असती, मात्र इथं सहकार्याने नकार दिला. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. माफ करा 26 धावा आपण पाहतो धाव फलकावर. कारण आमचे गुणलेखक थोडेसे कन्फ्यूज झाले होते. हरकत नाही, थोड्याफार चुका होत असतात. ऑनसाईडला खेळतात, इथं चेंडू दूरचं अंतर पार करतो क्षेत्ररक्षक, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. पंच बाळा बोर्डे इशारा करतायत. चौकार 4 धावा. तीन षटकांमध्ये धावा होत्या फक्त 11. मात्र या षटकाचा जरी विचार केला तर तब्बल धावा आल्या ते 19. कामगिरीमध्ये फरक आपण पाहतोय. 3 षटकांमध्ये अडचणीत सापडला होता नेवालीपाडा संघ, मात्र गणेशचं कौतुक करावं लागेल. एक हाती फलंदाजी करतो, संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम हा फलंदाज करतोय. तीस धावा आपण पाहतो धावफलकावर. गोलंदाज तयार. खोलटप्प्याचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल होत आहेत. तो 2 धावा वाऱ्याच्या वेगाने 2 फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. गणेश नक्कीच चांगली फलंदाजी करतात. 3 षटकांमध्ये आतापर्यंत संघ बॅकफुटला होता, मात्र 4थ्या षटकामध्ये गणेशने टॉप गिअरमध्ये फलंदाजी केली. 28 या धावसंख्येवर हा फलंदाज खेळतोय. 22 या धावसंख्येवर हा फलंदाज खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 32 धावा. लो फुलटा चेंडू ऑन साईडला मोठा फटका सजवलाय. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतो, तो फरार आणि गणेशच्या बॅट मध्ये येतोय तो दमदार चौकार. 4 धावा. साहेब यांचं आगमन होतं, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज तयार. इथे मात्र चांगली गोलंदाजी. डॉट चेंडूची समाप्ती होते. गुड बॉलिंग. संघर्ष इथे मात्र हिरेला पेटलाय. तो फलंदाज गणेश पाटीलने इथे संघर्षाला सुरुवात केली आहे. गणेश जाधव नक्कीच चांगली फलंदाजी करतात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू, तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती
37 धाबा आपण पाहतो धावफलकावर. सलामीचे फलंदाज गणेश जाधव 27 या धावसंख्येवर खेळतायत. संघासाठी अतिशय चांगली फलंदाजी केली या फलंदाजानं. सांघिक धावसंख्या आपण 37 पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळतात. चेंडू नो मॅच मध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावांचा उद्योग होता. 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 39 वर. अशोक पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने गुणलेखन करतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. संत गतीने चेंडू हाताळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक होते राम पाटील. झेल सुटलाय आणि इथे मात्र धाव पूर्ण केली जाते. एक धाव शॉट असेल तर बाळा बोर्डे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवलंय. बारकाईने लक्ष ठेवलंय. फलंदाज कशा पद्धतीने बॅट ग्राउंडिंग करतात ते पाहिलंय. तर 1 शॉट असेल. पाच षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय. पहिल्या सत्रामध्ये नेवालीपाडा संघ इथं फलंदाजी करत असताना 5 षटकाच्या समाप्तीने धावा आपण पाहतो धावफलकावर. 41 धावा आणि 42 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय त्या आजदे संघासमोर. मी आदरणीय दिनेश दुबे साहेबांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते विजय पाटील यांचा सन्मान करायचा आहे. वाडेगरचे आमचे एक लिजंड क्रिकेटपटू विजय पाटील यांचा सन्मान केला जातो आदरणीय दिनेश दुबे साहेबांच्या शुभ हस्ते. मी अजित म्हात्रे यांना विनंती करतोय की भारतीय जनता पार्टी डोंबिवली शहर कोषाध्यक्ष दिनेश दुबे यांचा सन्मान करायचा आहे. मी अजित म्हात्रे यांना विनंती करतोय. भारतीय जनता पार्टीचे डोंबिवली शहर कोषाध्यक्ष आदरणीय दिनेश दुबे यांचा इथे सन्मान केला जातो अजित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. सर थँक्यू. मान्यवरांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातो. नवापाडा क्रिकेट 40+ संघाच्या माध्यमातून आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स इथे मात्र तैनात आहेत. त्यांची अथोनात मेहनत ही आपल्याला पाहायला मिळते. रेल्वे ग्राउंडचं हे मैदान 2 दिवसीय स्पर्धा ही क्रीडा महोत्सव क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते आणि सातत्याने व्यावसायिक दर्जाच्या टुर्नामेंट्स इथे मात्र रेल्वे ग्राउंडच्या मैदानावरती घडत असतात आणि मोठमोठे खेळाडू या मैदानाने आम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये उल्लेख करीन नवापाडा संघाचे बाळा बोराडे असतील, उमेश जाधव, त्याचबरोबरीने रेग्युलरचा खेळाडू पिंट्या जोशी, निलेश म्हात्रे सातत्याने निलेश म्हात्रे मोठा गाव याच मैदानाने हे खेळाडू घडवलेत. तर नागेश पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठाजवळ या. नागेश पाटील. तर नागेश पाटील आपण कुठेही असाल व्यासपीठाजवळ या. नितीन म्हात्रे आपल्याला कॉल करत आहेत. भरपूर सारे खेळाडूंना आम्ही या मैदानावरती खेळताना पाहिलं. रेग्युलरच्या स्पर्धेमध्ये विश्वजित ठाकूर देखील या मैदानावरती खेळून गेला. विक्रांत केने प्रतिष्ठान या संघामधून विश्वजित ठाकूर, अभिजित, आकाश तारेकर देखील या मैदानावरती खेळलेले आहेत. भरपूर
मोठमोठे नावं असलेली खेळाडू या मैदानावरती खेळून गेले. त्या मैदानाचा आस्वाद त्यांनी देखील घेतला. त्यांनी देखील इथे संघर्ष केला. मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून देखील येताना शांतता आम्ही पाहिली आहे. केतन मात्रे सारखा फलंदाज देखील इथे मात्र सिंगल डबलला जास्त प्राधान्य देतो. कॅल्क्युलेशन क्रिकेट, स्मार्ट क्रिकेट हे सातत्याने रेल्वे ग्राउंडवरती पाहायला मिळतं. सिंगल डबलला भरपूर प्राधान्य दिलं जातं. आता मात्र मॅच मैदानामध्ये सुरू होती, म्हणजे आजदे विपक्ष नेवाईपाडा 3 षटकांमध्ये धावा होत्या. धावफलकावरती आपण जर विचार केला तर 11 धावा होत्या आणि 12 चेंडूमध्ये तब्बल शेवटच्या 12 चेंडूमध्ये धावा उभारल्या त्या म्हणजे 30 आणि टार्गेट आता मात्र उभं केलं 42. एक फायटिंग टोटल, एक सन्मानजनक स्कोर. 4 टोटल सोबत एक फाईट करू शकता संघ आजदे. विपक्ष नेवाईपाडा ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 42 टार्गेट आहे आजदे संघासमोर आणि आघाडीची जोडी सलामीची जोडी. किशोर येतो गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन आणि सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम आजदे संघाची. आघाडीची जोडी RR राम आणि रवी येते. टीम आजदे संघाची आपल्याला पाहायला मिळते. राम आणि रवी आघाडीची जोडी टीम आजदे संघाची. 42 टार्गेट. गोलंदाज किशोर सज्ज होते. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू हाफ ट्रॅक पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या प्रचंड वेग या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज किशोर बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चेंडू आला निर्धाव. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा हाफ ट्रॅक पूल आता मात्र सक्सेसफुल झाला, पण चेंडू जातो टिकल्या झोन मध्ये आणि पंचांचा सिग्नल तर मिळते ती एक धाव. एकने धावफलक संघाचा श्री गणेश होत असताना 2 चेंडू झालेत. धावफलकावरती एक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये देखील आपण गोलंदाज प्रल्हाद काळनला पाहिलं ओपन चेस्ट बॉलिंग आणि त्यानंतर या डावामध्ये देखील किशोर ओपन चेस्ट गोलंदाजी करत असताना स्वतःच्या खांद्यांचा वापर करतो. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा चेंडूमध्ये लेडिंग एज क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी. चेंडू जातो नो मास लँड मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. तोपर्यंत दुसरा धावेचा लगेचच कॉल. चेंडू उचलण्यासाठी केला उशीर. दुसरा धावेचा लगेच कॉल. 2ने धावफलक पुढे सरकतोय. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 3. धावसंख्या एकीने पुढे सरकते ती म्हणजेच 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट आहे 42चं. 42 टार्गेट. दुसरा डावाला इथे मात्र सुरुवात झाली. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 4 चेंडू झाले 4. तर यापुढील मॅच असेल ती म्हणजे काटई विपक्ष वाडेकर. तर दोन्ही संघांचा संघनायक टॉस साठी रिपोर्टिंग करा. काटई आणि वाडेकर संघनायक. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूचे सांगत होते. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 4. पहिलं षटक प्रगतीपथावर. टार्गेट आहे 42. आघाडीची जोडी आजदे संघाची. राम आणि रवी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज किशोर चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये करत असताना इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. षटक झाले समाप्त. धावा धावफलकावरती टीम आजदे संघाची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 4. बिनगडी बाद 4 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तर विनंती करतो काटई आणि वाडेकर
संघाचा संघनायक टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करा. तर या स्पर्धेसाठी नावापाडा 40+ संघावरती ज्यांचं भरभरून प्रेम, या स्पर्धेसाठी लाभलेले दानशूर दाते आदरणीय सन्माननीय जनार्दनजी परशुराम म्हात्रे साहेब, त्याचबरोबर प्रल्हाद परशुराम म्हात्रे साहेब, समीर चिटणीस साहेब, त्याचबरोबर प्रेम अशोक काटे, नावापाडा गावचे पोलीस पाटील, त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय सन्माननीय अर्जुनदादा पाटील, त्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर राजेश बाबा म्हात्रे साहेब, मनीष शिंदे साहेब, सुनील नारकर साहेब, हरेश म्हात्रे साहेब, त्याचबरोबर महेंद्र ठाणेकर साहेब, विकास वामन म्हात्रे साहेब, सुजित नलावडे साहेब, अजय सावंत साहेब, त्याचबरोबर सुजित महाजन साहेब, भाविक म्हात्रे साहेब, हरीश म्हात्रे साहेब आणि अजय जाधव साहेब, त्याचबरोबर सुरेंद्र लोखंडे साहेबांचं देखील असे मान्यवर या स्पर्धेसाठी लाभलेत. नावापाडा संघावरती भरभरून प्रेम, त्यांचं विशेष सहकार्य ही स्पर्धा संपन्न होण्याआधी त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर टॉससाठी रिपोर्टिंग करा काटई आणि वाडेघर संघनायक. तसं नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं होतं. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो, काटई आणि वाडेघर संघनायक टॉससाठी रिपोर्टिंग करा. वाडेघर संघाचे संघनायक इथे मात्र उपस्थित आहे, त्यामुळे काटई संघाचा संघनायक टॉससाठी रिपोर्टिंग करा. मॅच मैदानामध्ये सुरुवाती म्हणजे आजदे विपक्ष नेवाईपाडा 42चा पाठलाग करतो. दुसरं षटक प्रगती पदावर गोलंदाज भावेश गणेशचा वापर केला. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अलॉंग दी कार्पेट जातो, सर्कलमध्ये चेंडू अडवला देखील जातो. मिळेल ती फक्त एकच धाव, एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 6. गणेश जाधवचा वापर केला. दुसऱ्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 6. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ्टेड इट. चेंडू सरळ साईड स्क्रीनला जाऊन धडक मारतोय. 55चा सिग्नल मिळतात 6 षटकार. धावा धावफल करते आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाराच्या मदतीने 12ही धावसंख्या ओव्हर विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट झाले. रनआउटची संधी आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का टीम आजदे संघाला. रिपोर्टिंग करा. आयोजकांची सूचना येते. काटई संघनायक धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 12. दुसरं षटक प्रगतीपथावर गणेश जाधवचा वापर केला. नवीन फलंदाज अमोल येतो. 4 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 12. दुसरं षटक प्रगतीपथावर स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील 5वा चेंडू. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. यष्टीरक्षकाला देखील थोडीशी कसरत करावी लागली. स्ट्रेच झाले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला पण मिळेल ती एक धाव, एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 13 ही धावसंख्या. चेंडू झाले आतापर्यंत 5. धावा धावफलकावरती 13. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहे.
इथे मात्र आखुटप्याचा चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही. षटक झाले समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपल्याला पाहायला मिळतात आजदे संघाच्या ती म्हणजेच 13 ही धावसंख्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट आहे ते म्हणजेच 42 टार्गेट आहे. 41 धावा उभारल्यात नेवाई पाडा संघाने. 42 आव्हान ठेवलं. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा दाफलकावरती आजदे संघाने उभारला तर म्हणजे 13. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 29 धावेंची गरज. 18 चेंडू 29 समीकरण. तर चला काटाई संघनायक लगेचच पाठवून द्या. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये वापर केला जातो. पहिला चेंडू हुकच्या साह्याने ऑनसाइडला फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं फंबल होत आहेत. एक धाव कंप्लीट झाली होती. लगेच दुसऱ्या धावेचा कॉल केला आणि 2 धावा देखील कंप्लीट. 2ने धावफलक पुढे सरकतं. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 15. तर व्यासपीठावरती नवापाडा गावचे पोलीस पाटील साहेब उपस्थित आहेत. आदरणीय प्रेम अशोक काटे साहेब त्यांच्या शुभ हस्ते करूयात पुढच्या मॅचचा आपण टॉस. काटाई विपक्ष ती मॅच असेल म्हणजेच वाढेघर या 2 संघ. प्रेम काटे साहेबांच्या शुभ हस्ते ते मात्र टॉस केला जातो. टॉस इथे मात्र केला जातो आणि टॉस इथे मात्र जिंकला तो म्हणजे टीम वाढेघर संघाने. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये मॅच सुरू आहे ती म्हणजे आजदे विपक्ष नेवाई पाडा. तिसरं षटक प्रगती पथावर. आतापर्यंत चेंडू झाले 3 धावा झाल्यात धावफलकावरती 19. करायच्यात अजूनही 15 चेंडू मध्ये 23. टार्गेट 42 आहे. तिसरं षटक प्रगती पथावर. ओध विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. इथे मात्र प्रहार केलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल येतोय. मिळतायत त्या 6 धावा. षटकार इथे मात्र ठोकला फलंदाज अमोलने. धावसंख्या धावफलकावरती या 6 धावेच्या मदतीने ती म्हणजेच 25. 14 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. ओध विकेटने पुन्हा एकदा. आता मात्र लाईन पाहावी लागेल. दबाव आता स्पष्टपणे गोलंदाजावरती पाहायला मिळतं. वाचण्याचा प्रयत्न करतो. डावा स्टिकवर फेकण्याचा प्रयत्न केला होता. डावी स्टिक सोडून जाणारा चेंडू व्हाईट बॉल पंचांनी पाहिलं घोषित केला. दबाव स्पष्टपणे गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतो. ओध विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. इथे मात्र लॉफ्टेड. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू त्यांना देखील ओलांडतो. चेंडू जाईल सीमापार. पंचांचा सिग्नल. मिळतील 4 चौकार. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 12 धावींची गरज. धावसंख्या धावफलकावरती 30. 13 चेंडू 12 धावींची गरज. क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर कटचा हा फटका क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर वरून उचलून फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केला जातात. षटक झाले समाप्त. धावा झाल्यात धावफलकावरती. ती बॅटिंग करत असताना आजदे संघाची 32. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 10 धावेंची गरज.
असोसिएशन 40+चे अर्जुनदादा पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहतो, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर राजेश बामा म्हात्रे साहेब, मनीष शिंदे साहेब, सुनील नारकर साहेब, त्यांच्या माध्यमातून जेवणाची सोय संपूर्ण एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सना, त्याचबरोबर हरेश म्हात्रे साहेब त्यांच्या माध्यमातून नाश्त्याची सोय होती. महेंद्र ठाणेकर साहेब, विकास वामन म्हात्रे साहेब, सुजित नलावडे साहेब, अजय सावंत साहेब त्यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची उपलब्धी सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सना, त्याचबरोबर खेळाडूंना, त्याचबरोबर सुजित महाजन साहेब, भाविक म्हात्रे साहेब त्यांच्या माध्यमातून देखील जेवणाची उपलब्धी, त्याचबरोबर हरीश म्हात्रे साहेब त्यांच्या माध्यमातून नाश्त्याची सोय, अजय सावंत साहेब, त्याचबरोबर सुरेंद्र लोखंडे यांच्या माध्यमातून नक्कीच संपूर्ण टीम्सला, एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सला कोल्ड्रिंक्सची सोय आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या सर्व विशेष मान्यवरांचं मोलाचं सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी. त्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. वयात सामन्याकडे जिथे मात्र मॅच सुरू आहे. आजदेवी पक्ष नेवाईपाडा, पहिल्या डावात 41 धावा उभारल्या होत्या नेवाईपाडा संघाने. 42चं टार्गेट होतं आणि आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांमध्ये आजदे संघाने धावा उभारला त्या म्हणजे तब्बल 32. आता मात्र समीकरण बदलतंय, चेंडूंपेक्षा धावा कमी, 12 चेंडू 10 धावांची गरज. चौथ्या षटकात निर्णायक षटकामध्ये या षटकात कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. टीम नेवाळीपाडा संघाचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 41 धावा उभारलात, 42 धावा करण्यापासून रोखायच्यात. चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाज सुलचन भोईरचा वापर केला. स्ट्रायकिंग एंडवर डाखुर हाताचा फलंदाज राऊंड द विकेटने पहिला चेंडू मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी आणि हातांचा पिसारा फुलवला, त्यामध्ये घेतलाय सामावून फलंदाजाला. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का टीम बॅटिंग करत असताना. धावसंख्या धावफलकावरती 35. आता मात्र अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू सरळ शरीराचा वेध घेतो, तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात एक धावा ऍड केली जाते. एकने धावफलक पुढे सरकतोय. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 36. अजून जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. प्रयत्न करतो सुलचन, चांगली गोलंदाजी सुलचनची आपल्याला पाहायला मिळते, पण एक धाव काय मात्र रोखू शकत नाही. या लेग बायच्या स्वरूपात देखील एक धाव इथे मात्र मिळते. बॅटिंग करत असताना टीम आजदे संघाला जिंकण्यासाठी अजूनही 6 धावेंची गरज. राऊंड द विकेटने सुलचन पुन्हा एकदा आणि इथे मात्र चेंडू सरळ यशांचा वेध, फलंदाज होईल बाद. त्रिफळा उद्ध्वस्त. अजून एक धक्का टीम आजदे संघाला.
हे चित्र पुरेसं आहे. 8 चेंडू 6 धावेंची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे कारण की समोर नेवाई पाडा संघ आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू 6 धावेंची गरज. स्ट्रायकिंग इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रवी गायकर. इथे मात्र चांगला चेंडू विषेमध्ये एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतो, हा उचलून फिकी करेल. चेंडूने थोडंसं वळण देखील घेतला होता पण चेंडूवरती संपूर्ण नजर. ऑन द स्टंप फेकी देखील ॲक्युरेट. एक धाव कंप्लीट. एकने धाव फलक पुढे सरकतं. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 37 जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 5 धावेंची गरज. राऊंड विकेटने सुलचन. इथे मात्र बॅट अँड पॅड मधून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा जीव टाकत असताना गोलंदाज सुलचन. 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज. बारा चेंडू 10 धावेंची गरज होती. या षटकात फक्त धावा आल्या त्या म्हणजेच 5 आणि आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे तो म्हणजेच रवी गायकर. जबाबदारी असेल 6 चेंडू करायच्यात 5 धावा कंपल्सरी कराव्या लागतील कारण की ग्रामीण क्रिकेट 40+ असोसिएशनचे काही नियम आहेत. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी. 6 चेंडू करायच्यात 5. सहा चेंडूमध्ये 5 धावा इथे मात्र करायच्यात. निर्णायक षटकामध्ये चांगली गोलंदाजी. टर्निंग पॉइंट सुलचंद भोईरचे हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज. शेवटचं षटक घेऊन सुरेश जाधवचा वापर केला. इथे मात्र चेंडू अपिश खेळण्याचा प्रयत्न होता. हलकासा बॅटला स्पर्श तोपर्यंत 1 धाव. इथे मात्र कंप्लीट. एकने धाव फलक पुढे सरकतोय. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच. त्याचबरोबर नुकताच ज्यांचं आगमन झालं ग्रामीण क्रिकेट 40+ असोसिएशनचे सन्माननीय आदरणीय अर्जुन भाई पाटील यांचं शुभागमन होतं. त्यांचं देखील वेलकम या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने नवावाडा क्रिकेट संघाच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅच अगदी क्लोज आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या धाव फलकावरती 39. अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 3 धावेंची गरज. एखादा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये मजबूत स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. सामना अजूनही बॅलन्स आहे. इथे मात्र चांगला चेंडू. फलंदाज बीट आणि कीपर देखील बीट होतो. तोपर्यंत एका धावेचा अवधी आणि 22ची एक धाव ऍड केली जाते. एकने धाव फलक पुढे सरकतोय. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 40 ही धावसंख्या. आता मात्र करायच्या 3 चेंडू मध्ये 2 धावा. 3 चेंडू 2 धावेंची गरज. मॅचला कलाटणी 4थ्या षटकामध्ये सुलचंद भोईरने दिली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याच पावलांवरती पाऊल ठेवत असताना आता मात्र सुरेश. आता मात्र पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. दबाव पुन्हा एकदा गोलंदाजी करत असणारा संघ नेवाई पाडा या संघावरती पाहायला मिळते. समीकरण बदलतंय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. धावांची झाली बराबरी. अजूनही जिंकण्यासाठी 1 धावी करावीच लागेल. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी. ग्रामीण क्रिकेट 40+ चे नियम आहेत त्यामुळे 3 चेंडूमध्ये 1 धावी करावीच लागेल. आता मात्र फलंदाजाच्या शेजारी भरपूर खेळाडू येतात. 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावीची गरज आणि 1 धावी कंपल्सरी करावी लागेल. इथे मात्र रनआउटची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव झालीये कंप्लीट. मॅच झाली फिनिश आणि सामना इथे मात्र जिंकलाय टीम आजदे संघाने. हार्डलक नेवाईपाडा संघ. एक चांगली फाईट, एक चांगली लढत आपण इथे मात्र दिली. नवापाडा क्रिकेटच्या वतीने आपलं देखील आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती लाभली आणि जिंकलेल्या संघाला पुढच्या मॅचसाठी देऊया शुभेच्छा. टॉस इथे मात्र झालाय. काटाई विपक्ष वाडेघर टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम वाडेघर संघाने इथे मात्र टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा इथे मात्र निर्णय घेतला.
आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच अर्जुन भाई यांचा संघ अर्थातच काटाई या संघाला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी. आणि पुढच्या मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूयात. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया. ज्याने 2 षटकं हाताळली, धावा खर्च केल्या फक्त 6, एका फलंदाजाला केलं बाद, दबाव निर्माण केला टीम नेवाळीपाडा या संघावरती. आजदे संघाचा गोलंदाज प्रल्हाद काळ ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर व्यासपीठावरती दिनेश दुबे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. प्रल्हाद काळन अफलातून गोलंदाजी, पहिला डाव आपल्या नावावरती ज्या गोलंदाजाने केला, 12 चेंडू फेकत असताना 6 धावा खर्च केले, एका फलंदाजाला केलं बाद, तोच प्रल्हाद काळ ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर व्यासपीठावरती दिनेश दुबे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि पुढच्या मॅचचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक घारिली गावचा एक गोड आवाज पंडित दादा पाटील. थँक्यू. कोमल हिरवाळे कुठे असाल तर बघा, तुमचा मोबाईल आयोजकांकडे आहे. आमचे रुपेश मात्रे नवापाड्याचे, त्यांनी मोबाईल तुमचा सांभाळला आहे. पिसिवलीचे आमचे हरकत नाही, जेवण करा.